वरती काय निवेदन दिले? मी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये डिक्लेअर आणि जाहीर केलं होतं की धाराशिव जिल्हा, अख्खा धाराशिव जिल्हा या रस्त्यावर दिसेल आणि महामोर्चा ही शब्द वापरू का नको नाही, तर मी 100% महामोर्चा शब्द वापरला. आणि अशा पडत्या पावसामध्ये हा जिल्हा सगळा इकडे वसंतून गेलेला आहे आणि अख्ख्या पावसामध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबाच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांनी भाषण ऐकले आणि मला एक गर्व आहे, अभिमान आहे की आम्ही आमच्या समाजाला आव्हान केल्यानंतर निश्चितच जनसागर सोबत आल्याशिवाय राहत नाही. काय निवेदन दिले? आज आम्ही जे राज्य शासनानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही ह्या जनसागराच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की जे तुम्ही वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे तो तात्काळ रद्द करावा, अन्यथा महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षाही मोठमोठे मोर्चे निघतील, पण शांततेत निघतील. आणि ती जी शांतता आहे ना ती पुन्हा कधी क्रांती होईल सांगता येणार नाही. आज आपल्यासोबत या ठिकाणी असलेल्या ज्या जाती सुरुवातीपासून आहेत त्या सगळ्या जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते का? 59 जातीचे सर्व प्रतिनिधी उपस्थित नव्हते, तर सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होते. आपल्याला स्टेजवर दाखवायचे नव्हते त्यांना, ते मोर्चेत सहभागी होते. आणि ज्यांच्या नावानं या ठिकाणी चर्चा होते ते तर आमचे बांधव आहेत, आम्ही त्यांच्यासोबत आहेत, ते आमच्यासोबत आहेत. त्याच्यामुळं आमच्यामध्ये कुठलीही दरी निर्माण झालेली नाही, होणार नाही. ओके.